मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे सुंदर हात. एका गावामध्ये की नाही एक मुलींची शाळा होती बरं का. त्यातील 7वीच्या वर्गातील घडलेली ही गोष्ट आहे बरं का. एके दिवशी शाळेत चित्रकलेच्या तासाला बाई सौंदर्यदृष्टीचे महत्त्व मुलींना समजावून सांगत होत्या. चित्रकलेच्या बाई बोलतच राहाव्यात असे सगळ्या मुलींना वाटत असतानाच तास संपल्याची घंटा झाली आणि त्यानंतर मूल्यशिक्षण देण्यासाठी येणाऱ्या, गोष्ट सांगण्यासाठी येणाऱ्या, संस्कार देण्यासाठी येणाऱ्या दीक्षितबाई वर्गावरती आल्या. त्या दीक्षितबाईंचं सर्व मुलींनी स्वागत केलं. दीक्षितबाई नेहमी निरनिराळ्या गोष्टी सांगत असत, श्लोक शिकवत असत. त्या दिवशीसुद्धा दीक्षितबाईंनी एक छानशी गोष्ट सांगितली, श्लोक म्हणून घेतले, नवीन काही श्लोक शिकवले आणि जाताना दीक्षितबाई म्हणाल्या, मुलींनो, मी उद्या एक सुंदर अशी स्पर्धा घेणार आहे बरं का. त्या स्पर्धेचं नाव आहे सुंदर हात स्पर्धा. तुम्ही उद्या येताना आपले हात सुंदर कसे दिसतील असा विचार करून सजवून वर्गामध्ये यायचं आहे. तो तास संपला, बाई गेल्या, परंतु दिवसभर मुलींच्या डोक्यामध्ये हाच विचार चालू होता की आपण आपले हात कसे सुंदर बरं बनवावेत. घरी गेल्यावर प्रत्येक मुलींनी आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या आपल्या विचारांप्रमाणे आपले हात सुंदर करण्याचा प्रयत्न केला. कोणी हाताला छानशी मेहंदी लावली, कोणी आलता लावला, कोणी मेहंदी दोन्ही बाजूंनी लावली हातांना, कोणी नेलपेंट लावलं, कोणी सुंदर सुंदर रंगीत रंगीत बांगड्या घातल्या, कोणी अंगठ्या घातल्या आणि आपले छान गोरे गोरे असणारे हात सजवले बरं का. दुसऱ्या दिवशी कधी एकदा शाळेत जातो असं मुलींना झालं होतं. दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली, सगळ्या मुली धावत पळत आवरून शाळेमध्ये आल्या. शाळा भरली, प्रार्थना सुरू झाली आणि प्रार्थना संपल्यावर एक मुलगी धावत धावत येऊन शेवटच्या बाकावर बसली. त्या मुलीचं नाव होतं राधा बरं का. ती आपले हात आल्यापासून लपवतच होती. दीक्षितबाई वर्गावरती आल्या आणि सगळ्या मुलींना म्हणाल्या, काय गं, लक्षात आहे ना तुमच्या आज कोणती स्पर्धा आहे ते. त्यांनी फळ्यावरती सुंदर हात स्पर्धा असं सुंदर अक्षरांमध्ये लिहिलं आणि प्रत्येक मुलीला आपल्या आपल्या जवळ बोलावलं आणि प्रत्येकीचे हात त्या निरखून पाहू लागल्या. कोणी छानशी मेहंदी लावली होती, बाई लगेच म्हणायच्या, फार छान काढली आहे गं मेहंदी. कोणी काढली, कोणी आलता लावला होता, त्यांनाही बाई म्हणाल्या, छान दिसत आहेत गं हात आलता लावल्यावर. एका मुलीला म्हणाल्या, तुझं नेलपेंट किती छान आहे. कुणाला बांगड्या छान आहेत असा अभिप्राय दिला, कुणाची अंगठी बाईंना आवडली. सगळे हात बघता बघता बाई अगदी शेवटच्या बाकावर बसलेल्या राधाच्या बाकाजवळ आल्या आणि त्यांनी राधाला हात पुढे करायला सांगितलं. राधाने हात पुढे करायला थोडीशी काकू केली बरं का. ती काही हात वरती घेईच ना. बाई म्हणाल्या, तुझ्या लक्षात नव्हतं वाटतं स्पर्धा आहे असं जरा चिडूनच विचारलं. त्याबरोबर राधाच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं आणि ती अगदी बाईंकडे केविलवाण्या नजरेने बघू लागली. बाईंनी खसकन तिचे हात वरती बाकाच्या काढले आणि त्या निरखून पाहू लागल्या. राधाचे हात बघून त्यांना कसंसंच वाटलं. त्या म्हणाल्या, काय गं, तुझे हात किती काळवंडले आहेत, रापलेही आहेत, त्याला गट्टे पण पडलेले आहेत. असे सुकलेले हात होते तिचे, तर तुझे तर तू काहीतरी त्याला करायचंच तरी गं. आणि तुझ्या शिरांमध्ये हे काय काय काळं काळं अडकलं आहे, स्वच्छ धुतलेले पण वाटत नाही आहेत तुझे हात. त्याबरोबर राधा हमसून रडायला लागली बरं का. बाई म्हणाल्या, मी तुला रागावले का, रडायला काय झालं सांग बरं, तुझ्या लक्षात नव्हती ना आज स्पर्धा आहे ते. त्याबरोबर राधा म्हणाली, नाही हो बाई, माझ्या सगळं लक्षात होतं, परंतु मी हातांना कसं बरं सुंदर करणार. माझे बाबा खाणीत काम करताना अपंग झाले असल्यामुळे ते काहीच काम करू शकत नाही, ते घरीच असतात. त्यामुळे माझी आई तेव्हापासून खूप घरचं घरकाम करते. जवळजवळ 9-10 घरी तिला घरकाम करावं लागतं.
सकाळी उठल्यावर 4-5 कामावर मी आईची मदत करते आणि मग मी शाळेत येते. कधी कधी तर घरचा स्वयंपाक, भाकरी, पोळ्या हे करून मला शाळेत यावं लागतं. म्हणूनच आज मला थोडासा यायला उशीर झाला. बाईंनी हे सगळं ऐकलं आणि राधाचे डोळे हळुवारपणे पुसले. बाईंच्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं. बाई टेबलाजवळ गेल्या आणि सगळ्या वर्गाकडे त्यांनी अगदी प्रेमाने नजर फिरवली. मुलींनो, मी तुम्हा सगळ्यांचे हात पाहिले. आता तुम्हाला उत्सुकता आहे ना कोणाचा नंबर आला आहे ह्याची? तर मी सांगते हं. असे म्हणून बाईंनी राधाच्या जवळ जाऊन तिचे दोन्ही हात धरले, ते हवेमध्ये उंचावले आणि म्हणाल्या, हे हात सगळ्यात सुंदर आहेत बरं का. ते ऐकल्याबरोबर सगळ्या मुली आश्चर्याने बाईंकडे बघू लागल्या की आपण तर हातावर किती सुंदर सुंदर डिझाईन काढलं आहे, मेहंदी काढली आहे, तरी बाईंना आपले हात आवडले नाहीत. परंतु राधाने तर काहीच न करता तिचे हात कसे काय बाई म्हणतायत पहिला नंबर आला आहे म्हणून. सगळ्या मुली बाईंकडे बघू लागल्या. एका मुलीने तर धीटपणाने बाईंना विचारलंसुद्धा की बाई, राधाने तर हातांवर काहीच काम केलं नाही आहे, तरी तुम्ही म्हणताय की तिचे हात सुंदर आहेत. तेव्हा बाई शांतपणे म्हणाल्या, मुलींनो, तुम्ही सगळ्यांनी बाहेरून हात सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु राधाने मात्र तिच्या आईला मदतीचा हात दिला आहे बरं का. जे हात मदतीचा हात देतात, मदतीसाठी सरसावतात, ते हात मला आज जास्त सुंदर वाटत आहेत, म्हणून त्या हातांना मी बक्षीस देणार आहे. हे ऐकल्याबरोबर सगळ्या मुली पुन्हा कुतूहलाने बाईंकडे बघू लागल्या. बाई म्हणाल्या, मुलींनो, लक्षात ठेवा, जे हात श्रमतात, कष्ट करतात, दुसऱ्यांसाठी काम करतात, चांगल्या कृती करतात, काहीतरी घडवतात, काहीतरी सजवतात, काहीतरी रेखाटतात, काहीतरी लिहितात, कोणत्या तरी वाद्यातून सूर काढतात, ते सगळेच हात सुंदर असतात बरं का. वर्गातील सगळ्या मुलीं बाईंकडे पाहिले आणि बाईंनी राधाला बक्षीस घेण्यासाठी पुढे बोलावले बरं का. तेव्हा बाई म्हणाल्या, राधा ये, तुझा पहिला नंबर आला आहे आणि तुलाच मी बक्षीस देणार आहे. राधा हमसून हमसून अजूनही रडतच होती. बाईंच्याही डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि आता तर सगळ्या वर्गातील मुलींच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. बाईंनी एका गोल अशा डबीतून, वेल्वेटच्या लाल अशा कापडातून सुंदर चकाकणाऱ्या खड्यांच्या बांगड्या काढल्या आणि त्या राधाच्या हातात घातल्या आणि राधाचे हात पुन्हा हवेमध्ये उंचावून बाई म्हणाल्या, मुलींनो, आहेत की नाही हे हात सुंदर? सांगा बरं, वर्गात कोणाचे हात सुंदर आहेत? सगळ्या मुली आता एकजुटीने म्हणाल्या, बाई, राधाचेच हात सगळ्यात सुंदर दिसत आहेत. आणि मग सगळ्या वर्गाने टाळ्यांचा कडकडाट केला आणि सगळ्या मुलींनी प्रेमाने राधाला मिठी मारली. छान आहे की नाही गोष्ट मुलांनो? लक्षात ठेवा, नेहमी दुसऱ्यांसाठी श्रमणारे हात जास्त सुंदर असतात. जे हात चांगली कृती करतात ते हातही सुंदर असतात. नेहमी हे लक्षात ठेवा आणि अशा चांगल्या कृती करण्याचा प्रयत्न करा. आवडली ना गोष्ट?